100 हेडलाईन्स पाहणार आहोत। सुरुवात करूया पावसाच्या बातम्यांनी। मान्सून महाराष्ट्रात दाखल 12 दिवसांआधीच मान्सून महाराष्ट्रात, मुंबईत देखील मान्सून लवकरच दाखल होण्याचा अंदाज। मान्सूनच्या प्रवासाची गती लवकरच कमी होणार असल्यामुळे राज्यात पावसात घट होऊ शकते। शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कृषी विभागाचं आवाहन। मान्सूनपूर्व पावसामुळे बीड जिल्ह्यातील कपिलधारा धबधबा प्रवाहित, 100 फुटाहून धबधब्याचं पाणी कोसळत असून पर्यटकांची धबधबा पाहायला गर्दी। साताऱ्यातील ठोसेघर धबधबा पावसामुळे फेसाळला, धबधब्याची नयनरम्य दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी पर्यटकांची पावलं ठोसेघरकडे। सिंधुदुर्गमधील मांगेतील धबधबा प्रवाहित, धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक सध्या सिंधुदुर्गात दाखल। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटात डोळ्यांचं पारणं फेडणारं दृश्य, आंबोली घाटात ढगांची चादर पसरल्याचं चित्र, आंबोली घाटात निसर्गानं पांघरलेल्या चादरीची पर्यटकांना भुरळ। जामखेड रस्त्यावरील तात्पुरता पूल गेला वाहून, पूल वाहून गेल्यानं प्रवाशांचे मोठे हाल। सोलापूरच्या माळशिरस तालुक्यात धुवाधार पाऊस, अनेक बंधारे आणि नाले ओसंडून नारी नदीकडे पाण्याचा 25,000 क्युसेकनं विसर्ग। कराड सातारा जिल्ह्याला पुढील 4 दिवस ऑरेंज अलर्ट, मुसळधार पावसामुळे नद्यांवरील बंधारे ओव्हरफ्लो, जिल्ह्यातील सर्व नद्यांच्या पाणी पातळीत वाढ, कोयना धरणाचे सर्व दरवाजे बंद। साताऱ्याच्या माणमध्ये पावसाची हजेरी, अनेक रस्ते पाण्याखाली, पुलावर पाणी आल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला। साताऱ्याच्या फलटणमधील फळांचं गाव म्हणून ओळख असलेल्या धुमाळवाडीत 24 तासात 251 मिलीमीटर पावसाची नोंद, पाझर तलावही तुडुंब भरला। साताऱ्याच्या फलटणमध्ये मुसळधार पावसामुळे कोळकी रस्त्यावर ओढ्याला पूर, पुलावरून जाताना दुचाकीस्वार थोडक्यात बचावला। हिंगोलीत मान्सूनपूर्व पावसामुळे भुईमूग उत्पादक शेतकरी संकटात, वाळवायला ठेवलेल्या भुईमूग भिजल्यानं शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या। रत्नागिरीच्या संगमेश्वरमध्ये पावसाची दमदार हजेरी, आरवलीसह परिसरातील भागात मुसळधार पाऊस, पावसानं शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान। रायगड जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पावसाची बॅटिंग, रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग, मुरुड, माणगाव, रोहा, श्रीवर्धन, म्हसळा तालुक्यात पावसाची दमदार हजेरी। वाशिम जिल्ह्यात सलग 14व्या दिवशी वरुणराजाची हजेरी, सततच्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। बुलढाणा जिल्ह्यातील सर्व तालुक्यात सकाळपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसानंतर आता पाऊस मुसळधार, अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचायला सुरुवात। सलग 8व्या दिवशी अकोल्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, डाबकी रस्ता पाण्याखाली गेल्यानं वाहतुकीचा खोळंबा। दौंड तालुक्यात पावसाचा हाहाकार, पुणे सोलापूर महामार्गावर इनोव्हा गाडी वाहून गेली, गेल्या 4 दिवसांपासून दौंड तालुक्यात पावसाचा जोर। पुण्यातील दौंड तालुक्यात जोरदार पाऊस झाल्यानं अनेक नद्यांना पूर, काही ठिकाणी छोटे पूल पाण्याखाली गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला। अहिल्यानगरमध्ये पावसाची संततधार, अहिल्यानगरसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट। मुंबईतल्या अनेक परिसरात पावसाची रिपरिप तर अनेक सखल भागात पाणी। महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळाचा हवामान विभागाचा इशारा, रायगडसाठी ऑरेंज अलर्ट तर मुंबई आणि ठाण्यासाठी येलो अलर्ट। पालघर जिल्ह्यात पहाटेपासूनच पावसाची संततधार, पावसाची रिपरिप सुरू असल्यामुळे उन्हाळी भात शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान। सिंधुदुर्गात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी, मुसळधार पावसामुळे अनेक नद्या या दुथडी भरून। 26 मे पर्यंत कोकणात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज, केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानं हवामान विभागाकडून मच्छीमारांना खबरदारीचा इशारा। गोव्यात मुसळधार पावसाची हजेरी, रस्त्यांना नद्यांचं स्वरूप, गोव्याला ऑरेंज अलर्ट जारी, मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। गोव्यातल्या मुसळधार पावसामुळे अनेकांच्या घरात, दुकानात पाणी शिरलं, नागरिकांची तारांबळ। हिमाचल प्रदेशमधील रामपूरमध्ये ढगफुटीनंतर पूरपरिस्थिती, अनेक मोठ्या प्रमाणात गाड्यांचं नुकसान।
दिल्ली एनसीआर मध्ये मुसळधार पाऊस, अनेक भागात पाणी साचलं, वाहन चालकांची मोठी कसरत. अमृतसरमध्ये पावसानंतर आता वातावरण आल्हाददायक, पावसाळ्यात सुवर्ण मंदिराची नयनरम्य दृश्य. बीडच्या आष्टीत पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान, शिंदेवाडीत 3 एकरातील कांदा पाण्याखाली, 6 वर्षांच्या चिमुकलीसह शेतकरी कुटुंब कांदा गोळा करत होते. मान्सूनपूर्व पावसानं काढणीला आलेला कांदा शेतातच सडला, पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान, नुकसानाचा पंचनामा करून तात्काळ मदत देण्याची मागणी. हिंगोली जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसानं 15 क्विंटल हळद पिकांचं नुकसान, ओल्या हळदीला बाजारात भाव नसल्यानं एक तुकडा पाण्यामधून बाहेर काढून त्याला सुकवण्याचा शेतकऱ्याचा प्रयत्न. भंडाऱ्यात मळणीसाठी शेतात ठेवलेलं भातपीक पाण्याखाली, भातपीक भुईसपाट झाल्यानं शेतकरी आर्थिक चिंतेत. सोलापूरच्या उजनीच्या पाणलोट क्षेत्रात जवळपास 171 मिलीमीटर पावसाची नोंद, उजनी धरणाच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ. राज्यातील सर्व धरणातील पाणीसाठा अवघ्या 28.10%वर, वीज निर्मितीचं प्रमुख केंद्र असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठा तर 19.36%वर. बीडच्या माजलगाव धरणातील पाणी पातळी 2 सेंटीमीटरनं वाढली, धरणाची सध्या 426.35 मीटर एवढी पाणी पातळी. वाशिममध्ये पिंपळ गावात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, गोठ्याचं छत उडाल्यानं आणि जनावरांचा चारा भिजल्यानं मोठं नुकसान. गृहमंत्री अमित शहा आजपासून 3 दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, आज नागपुरात मुक्काम, नागपूर, नांदेड आणि मुंबईत भरगच्च कार्यक्रम. गृहमंत्री अमित शहांची उद्या नांदेडमधील नवीन मोंढा परिसरात सभा, पावसामुळे वॉटरप्रूफ टेंटची सुविधा. ठाकरे बंधू एकत्र येणारच, ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांचं ठाम वक्तव्य, पडदा उघडायला वेळ आहे, तो योग्य वेळी उघडला जाईल, राऊतांचं विधान. मनसेनं साथ दिली त्याला आम्ही प्रतिसाद दिला, आमदार आदित्य ठाकरेंची राज उद्धव एकत्रीकरणावर प्रतिक्रिया. पडद्यामागून किंवा पुढून युतीची चर्चा नाहीच, मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार नाहीत, मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया. राजकारणात काही गोष्टी नाही म्हणजे नाहीच होत, भुजबळांचं वक्तव्य. राज आणि उद्धव एकत्र येत असतील तर आपल्या त्यांना शुभेच्छा, मंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया. देशाचे नवनियुक्त सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली भेट, राज्याला पुन्हा एकदा हा सन्मान लाभला याचा आम्हाला अभिमान, शिंदेंच्या गवईंना शुभेच्छा. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत धारावीतील काँग्रेस कार्यकर्त्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश, धारावीतील नागरिकांना हक्काचं घर मिळवून देण्याचं ठाकरेंचं आश्वासन. रत्नागिरीत ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता, जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य सभापती विनोद झगडे शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याच्या तयारीत. इन्फ्रामॅनवरून भाजप शिवसेनेत कोल्ड वॉर, शिवसेना नेत्या शायना इन्सी यांना चित्रा वाघ यांनी दिली समज, महायुती धर्माच्या विरोधात भूमिका घेऊन इन्फ्रामॅन अभियान राबवत असेल तर ते दुर्दैवी, चित्रा वाघ यांनी टोचले शायना इन्सींचे कान. बकरीद निमित्त मुंबईतील घाटकोपरमध्ये रहिवासी, चाळी आणि इमारतींना किरीट सोमय्या यांची भेट, बकरीदवरून 2 गटात याच आवारात वाद पाहायला मिळाला होता, आता देखील काही रहिवाशांचा विरोध. जालन्याच्या गुदापट्ट्यातील 123 गावातील मराठा समाजाची बैठक संपली, मुख्यमंत्री फडणवीसांना जरांगेंचा आरक्षणासाठी अल्टिमेटम. काँग्रेसनं अशोक चव्हाणांना मोठी पदं दिली, त्यांनी काँग्रेसवर टीका करणं अयोग्य, काँग्रेसकडे नेतृत्व नसल्याच्या अशोक चव्हाणांच्या टीकेवर खासदार रवींद्र चव्हाणांची प्रतिक्रिया. जगभरातील हिंदू एक होणं गरजेचं, मोहन भागवतांचं प्रतिपादन, संघाचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरला दिलेल्या मुलाखतीत मोहन भागवतांचं वक्तव्य. पहलगाम हिंदूंवरून झालेल्या हल्ल्यावरून संभाजी भिडे आक्रमक, मुस्लिमांनी अनेक वेळा हिंदुस्थानवर हल्ले केले, संभाजी भिडेंचं वक्तव्य. हिंदू समाजाला अजूनही आपला शत्रू का कळत नाही, भिडेंचा सवाल. बनावट दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचा आरोप खोटा, पूजा खेडकरनं फेटाळले स्वतःवरचे आरोप, एम्सच्या डॉक्टरांनीच आपल्याला दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचा पूजाचा दावा.
जॉईनिंगच्या पहिल्या दिवसापासून वरिष्ठांनी आपल्याला त्रास दिला. एबीपी माझाशी बोलताना पूजा खेडकरचा मोठा आरोप. आपल्याकडील मर्सिडीज आणि BMW गाड्या सेकंड हँड असल्याचं खेडकरचं वक्तव्य. आपल्या आईचा बंदुकीचा व्हिडिओ अर्धाच दाखवला गेला. तिथले लोक आईच्या अंगावर काठ्या घेऊन आले होते. पूजा खेडकरनं दिली माहिती. वैष्णवी प्रकरणातील फरार निलेश चव्हाणसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची लुकआउट नोटीस. निलेश चव्हाण परदेशात पळून जाऊ नये यासाठी खबरदारी. राजेंद्र हगवणेच्या अटकेवरून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह. 1 मे रोजी पोलीस पवना इथे बंडू फाटक यांच्या फार्म हाऊसवर गेले होते, मात्र हगवणे बापलेक तिथे सापडले नाही. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी राजेंद्र हगवणेनं वापरलेली बलेनो कार बावधन पोलिसांकडून जप्त. 17 मे रोजी गुन्हा दाखल झाल्यावर राजेंद्र हगवणे त्याच्या मुलगा सुशील हगवणेसोबत फरार झाला होता. विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांनी अंजली दमान यांचे आरोप फेटाळले. तुरुंग विभागात खरेदीच 350 कोटींची, 500 कोटींचा भ्रष्टाचार अशक्य. शस्त्र परवाने आपण दिले नाहीत. परवान्याचे अधिकार पोलीस आयुक्तांना. सुपेकरांची प्रतिक्रिया. रुपाली चाकणकरांचे कार्यकर्ते सोशल मीडियावर चाकणकरांविरोधात पोस्ट करणाऱ्यांना धमकावतात. रोहिणी खडसेंचा आरोप. पद जाणार असल्यानं रुपाली चाकणकर या त्यांच्या समर्थनार्थ मोर्चे काढत असल्याची खडसेंची टीका. महिला आयोगाचं काम कसं सुरू यापेक्षा वैष्णवीला न्याय मिळणं महत्वाचं. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची प्रतिक्रिया. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी दोषींवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. ज्योती मेटेंची प्रतिक्रिया. महाराष्ट्रात हुंडाबंदी कायदा अस्तित्वात असतानाही हुंडा दिला आणि घेतला जातो हे लांछनास्पद. मेटेंचं वक्तव्य. सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली गावात पुरातन शिवमंदिराचा जीर्णोद्धार. मंदिराच्या कलशारोहणाचा सोहळा शनिवारी मोठ्या थाटामाटात संपन्न. अखंड हरिनाम सप्ताह देखील आयोजित करण्यात आला. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईहून थेट कोकणात जलमार्गे रोरो बोटनं अवघ्या 4 ते 4.5 तासात पोहोचणं शक्य. रेल्वे तिकिटांचा तुटवडा आणि वाहतूक कोंडीचा त्रास होणार कमी. महाराष्ट्रातील राहुरी शनी शिंगणापूरमध्ये जोडणाऱ्या नवीन रेल्वे मार्गाच्या बांधकामाला रेल्वे मंत्रालयाची मान्यता. शनी शिंगणापूरला जाणाऱ्यांसाठी या रेल्वेच्या मार्गिकेचा फायदा होणार. पहिलीची नवीन अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तकं वह्यांच्या पानांशिवाय देण्यात येणार. पाठ्यपुस्तक मंडळाचे संचालक कृष्णकुमार पाटील यांची घोषणा. 11वीच्या 20,92,000 जागांसाठी सोमवारपासून अर्ज नोंदणी प्रक्रिया. राज्यातील 9,373 कनिष्ठ महाविद्यालयात नोंदणी. राज्यभरात इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी. वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी निर्णय घेण्यात आला. मात्र आता अटल सेतू आणि समृद्धी महामार्गानंही या ठिकाणी टोलमाफी. मुंबईतील मीटर सुधारणा न करणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांवर बडगा. 31 मे पर्यंत अंतिम मुदत. विक्रोळी पश्चिमेकडील लाल बहादूर शास्त्री मार्ग आणि पूर्व परिसरातील पूर्व द्रुतगती महामार्ग जोडणाऱ्या पुलाचं काम पूर्णत्वास. उड्डाणपुलामुळे मुंबईकरांचा प्रवास 30 मिनिटांनी कमी होणार. मुंबईच्या कोस्टल रोड प्रकल्पाचा 7वा आणि शेवटचा भाग प्रभादेवी ते वरळीला जोडणारा अंडरपास मे अखेरीस सुरू होणार. या मार्गामुळे कोस्टल रोडवर सहज प्रवेश मिळेल आणि शहरातील कनेक्टिव्हिटी वाढण्यास मदत होईल. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वनराणी 4 वर्षांनंतर पुन्हा धावणार. पर्यटकांना जंगलातील निसर्गरम्य जैवविविधतेचा आनंद घेता यावा यासाठी नवीन विस्टाडम कोचसह वनरावणी धावणार. 28 आणि 29 मे रोजी रायगडावर जाणारा पायरी मार्ग बंद राहणार. शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षात्मक उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं प्रशासनाचा निर्णय. बीडमध्ये डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपूल दुरुस्तीसाठी राहणार महिनाभर बंद. नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना. डॉक्टर हेडगेवार आणि महात्मा गांधी पुस्तकाचं संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकरांच्या हस्ते प्रकाशन. देशासाठी हेडगेवार आणि महात्मा गांधींनी परखड भूमिका घेतली. आंबेकरांची प्रतिक्रिया. महात्मा गांधी आणि हेडगेवार यांची तुलना करण्याची गरज नाही. दोघेही प्रतीक आणि प्रेरणाचा स्रोत. देश आणि समाजासाठी दोघांचंही उत्कृष्ट काम. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकरांचं वक्तव्य. धाराशिवमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण. शिंदे गटात सहभागी का होत नाही आणि एका गुन्ह्यात साक्षीदार झाल्याच्या कारणावरून मारहाण केल्याचा आरोप.